अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण जी हनुमंता आलो ना तुझा तुम्हारो राम तुम्हारो काय त्यांचा महिमा वारंवार हरी भक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीची अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारे अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावरती देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारे महान भगवत भक्त संत शिरोमणी निळोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या निळोबारायांचा आहे। मालक संतांचा महिमा वर्णन करत असताना काय हा शब्द वापरतात, आश्चर्यवाचक शब्द आहे। मी किती वर्णन करू, काय वर्णन करू, कसा वर्णन करू। वाक्य कोणाचं माहित आहे? निळोबारायांचं आहे। क्षेत्र कुठलंही असू द्या, दर्जेदार लोकांच्या शब्दाला किंमत असती। दर्जेदार दर्जेदार दुर्बळाचं कोणी ऐकतं का? दुर्बळाचे कोण जगमानी दिवादार जगमानी दिवादार जगमानी दिवादार दुर्बळाचे कोण जगी मानिते वचन किंवा ऐके घालून या मन। कोण ऐकत सामान्य माणसाचं? सामान्य या शब्दाचा अर्थ गरीब नाही, सामान्य या शब्दाचा अर्थ अज्ञानी, आणि अज्ञान्यांना कोणी विचारित नसते, अर्धावट ज्ञान्यांना कोणी विचारित नाही। शब्द हा दर्जेदार लोकांचा ग्राह्य धरला जातो। काय हा शब्द निळोबारायांचा आहे। किती मोठी निळोबार आहे महाराज। निळोबारायाच्या नंतर वारकरी संप्रदायात कोणाचाही अभंग स्वीकारलेला नाही। इथून पुढे ज्यांना पैशाचा जोर झाला ते भडवे काही लोकांना भावगीतावर कीर्तन करायला लावतील, काही गथुड्यासाठी करतील बी हरामखोर। हा भाग सोडून द्या, पण वारकरी संप्रदायातली दर्जेदार लोक निळोबारायाच्या नंतर कोणाचा अभंग स्वीकारला नाही। विठाला विठाला काहीला गाणे आवडतील, कोणाला काही आवडतील, ज्याचा त्याचा तो भाग आहे आपोआपल्या मताचा, की त्यांना ते प्राप्त झालेलं मेमरी कार्ड आहे, त्यांना ते काय आवडेल। इतकं लाडकं व्यक्तिमत्व महाराज। विटेवरच्या मालकाचा प्राण होते निळोबाराय, प्राण प्राण प्राण। एखादा खडतर शब्द आई आणि वडील लक्ष्मण कोणाचा ऐकू शकतात माहिती आहे? तो मुलगा दर्जेदार असावा, आणि दर्जेदार मुलगा असेल तर एखादा तुरट शब्द बोलला तरी आई मान्य करते, खरट शब्द बोलला तरी वकील साहेब वडील मान्य करतात।
निळोबारायचा सामान्य शब्द आहे. निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, देवा आम्ही तुला ओळखत नाही. साधा शब्द आहे. 10-5 कोटी रुपये ज्याच्याकडे, त्याला जर रामराम नाही घातला ना तर ती कोकण्या मशिवानी फुगत. आणि काय तू याकडे 100-150 कोटी रुपये असतील, तितकाले रुपये तर टोल नाक्यावर टाळ्या वाजणाऱ्याकडे इथं. आणि इतका काय तुला ग थोड्यात इतका इगो यावा, इतकं काय गंडल यावा त्याला. तो त्याला सुद्धा असं फुगत आहे की मला रामराम घातला नाही पंढरनाथ बुवा, मला नमस्कार केला नाही, मला बोलिलं नाही, पत्रिका मला आधी दिली नाही, इतका फुगत होतो इतका. सोपी व्याख्या सांगू का? अडचणीत हात घालू नका, इचून निघते. तुम्हाला आणि मला किती दिवस इथं बसवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि त्याला म्हणावं मी तुला ओळखीत नाही. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिया आला शिका, आला शिका, प्रार्थिया वाचोनी आला शिका. येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिया वाचोनी आला शिका, प्रार्थिया वाचोनी आला शिका. शिंगल उतरणी. देवा तुला बोलवलं नव्हतं, तू आलास कशाला? तरी राग नाही. तुला ओळखत नाही म्हटल्याबरोबर थोडस वाटलं असेल हो मालकाला. का नाही वाटावा? विश्व त्याच्या ताब्यात आहे, का नाही वाटावा? पण एक शब्द तोंडातून पडला, तू कयाचा धावा करीत असो. अश्रूच आले डोळ्यातून, अश्रूच आले. आणि निळोबारायला आलिंगन घातलं. निळोबाराय मला नका ओळखू, पण तुकोबारायला ओळखीता. कडकडाटून मिठी मारली. हा दर्जा ज्यांच्या वाणीचा आहे ते निळोबाराय आहेत. आणि त्यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग त्या निळोबारायांचा आहे. महाराज म्हणतात संतांचा महिमा किती वर्णन करू. याचा अर्थ असा आहे की आतापर्यंत 3 लोकांना संतांच्या महिम्याचा मेळ लागलेला नाही. सत्य लोकाचे मालक विधाता, कैलासातले मालक विश्वनाथ आणि पंढरीतले मालक पांडुरंग परमात्मा. ह्या 3 लोकांना अजून संतांच्या वैभवाचा मेळ लागलेला नाही. इतकं मोठं वैभव संतांचं आहे. आमदार साहेबांचे सुपुत्र आहेत ना. हो. आमदारांचे देव कोण असते? कार्यकर्ते. आमदार नाही, मतदार हा नंतरचा विषय झाला. कार्यकर्ते त्याचे देव असतात. आमदाराचे, खासदाराचे, मंत्र्याचे. यायच्या मागं पुढं जर लोक नसतील तर कोणी विचारीन तुम्हाला? विचारू शकतो का कोणी? नाही. तुमचा प्रचार करणारे तुमचे निष्ठावंत कार्यकर्ते तुमचे देव असतात, तुमचे देव. आणि पंढरपुरातल्या मालकाचे, काशीतल्या मालकाचे देव कोण आहेत? त्याला देव पण कोण आणलंय?
प्रचार त्या कार्यकर्त्यांनी करावा. दादा माळबाई आमच्या साहेबांना मतदान मारा. कार्यकर्ते म्हणतात लक्ष्मण बाबा. तसे विश्वाच्या मालकाला वैकुंठातून आपल्याला दाखवायचं काम आणि देवाला देव पण द्यायचं काम ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांनी केलंय. तुझं देवपण आणि आले आणि आले, तुझं देवपण आणि आले आणि आले, तुझं देवपण आले आणि आले, तुझं देवपण आले. तुका म्हणे आम्ही असं नियादान, आम्ही असं नियादान. तुझं देवपण आणि आले आणि आले, तुझं देवपण आणि आले. देऊतले मालक म्हणले असू दे ना आम्ही आजान, पण तुझं देव पण आणले. तुला जर देव कोणी केला असेल तर आम्ही कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. महाराज देवाला देव पण द्यायची ताकद संतात. याच्या पलीकडे सांगू का? संताचे सुख झाले या देवा, मनोनी सेवा करी त्यांची. सुख सुद्धा संतांनी दिले. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सुख सुद्धा द्यायची ताकद संतात आहे. इतकी मोठी संत आहे. म्हणून देवाला जुरा सुद्धा त्यांच्या वैभवाचा मेळ अजून लागला नाही. इतकी मोठी संत आहेत. मी त्यांचं वर्णन किती करू? किती संतांचा अधिकार मोठा. चालत असलेला हा ज्ञानयज्ञ, अन्नदानाचा यज्ञ, जाज्वल्य अन्नपूर्णेचा अधिष्ठान, नित्यपंगती आणि नामचिंतन. ग्रामस्थ मौजे वाघजाळी तालुका शेनगाव, वाघजाळीतील ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला माझ्या विश्वातल्या 1 नंबरच्या वारकऱ्याच्या मंदिराचा कलशारोहणाचा कार्यक्रम. जगातला 1 नंबरचा वारकरी कोण असेल तर मारुतीराय. मारुतीराय. मी त्या दिवशी कवठ्याला सुद्धा सांगितलं, पंढरीनाथ बुवा, आपण एखाद्या मित्राकडे भजन केलं असेल किंवा गावात भजन केलं असेल, कुठं भजन केलं असेल तर किमान द्वादशीला तरी लोकांच्या भाकरी खाल्ल्यात. मारुतीरायनं पंढरपुरातल्या मालकाचं भजन केल्या वकील साहेब त्याच्याकडून भाकरी सुद्धा मागितली नाही. पालखावणी वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी, बांधिला सेतू. पालखावणी वाहिले पर्वत, बांधिला पाला आणि 100 योजनचा 1200 किलोमीटरचा पूल बांधला. शासनाचं बजेट नव्हतं मुतकुळे साहेब. 15-25ची टक्केवारी पण नव्हती. मधात एखाद्या पुढाऱ्यानं बी आडीला नव्हता ते पूल. काय कोणाची मायविली ते पूल आलवायला? जाग्यावर मारला असता ते पुढारी. कोणाची हिंमत आहे मारुतीरायाचा पूल आडवायची? महाराज समुद्राच्या मुसक्या आवळायची ताकद आहे. तिथे ढवळ्या कपड्यावाल्याचं काय चालणार आहे? विठाला विठाला विठाला. जेसीबी नाही मुटकुळे साहेब. मजुराला चारानी मजुरी नाही आणि उद्घाटनाला कोणीच नाही. जाहीर प्रकटन नाही, पेपरबाजी नाही, काही नाही. सेतू तयार झाला. रामानंद गुरुजी तयार झाला. सेतू तयार. सेतू तयार करणाऱ्याने भाकरी खाल्ल्या नाही, पाला खाल्ला. पाला पाला खाल्ला नाही. मागितलं त्याला काय? आणि तितक्या पाला खाऊन भजन करणाऱ्या, नुसतं म्हणत नाही, पाला खाऊन काम करणाऱ्या दिगंबर बुवा त्या वारकऱ्यांचा मुखिया मारुतीराय. त्याच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ,
आईसा पापिष्ट कोण आहे त्याच्या अगोदर येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझ्या अतिश्रेष्ठ म्हणायचं नव्हतं ना आपल्याला मरकट. आळंदीतले मालक जरी म्हणले तरी आपण नाही म्हणायचं. पैठणचे मालक असतील, आळंदीतले मालक, देवते मालक, येऊनी जरी माकडाची असेल, वानराची असेल, पण वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. किती मोठा वैष्णव. चारही मुक्ती पाया लोळण घालीत होत्या. सलुकता, समीपता, सायुज्यता, या सगळ्या चारी मोक्ष पायावर. आणि जेवढे देव आहेत का, यक्ष किन्नरादि गंधर्व चारणो विद्याधर लोकपालम द्विक्पालाति चारुहासम परमहंसाति जायते. या सर्व देवता पाय धरीत होत्या. केवळ वनिचे वनचर पाले खावीर वानर चारी मुक्ती त्यांच्या किंकर सवे सुरवर वंदिते. हा दर्जा मारुतीरायांचा. आणि त्या परमपावन मारुतीरायाच्या कलशारोहणाचा कार्यक्रम ग्रामस्थ वागजाळीकर मंडळी करतात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही, मला रोज कीर्तन आहेत. फक्त तुम्ही माझ्या मारुतीरायाचा उत्सव करता याच्याकरता तुम्हाला धन्यवाद. त्याच्यामुळे धन्यवाद. गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना धन्यवाद. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं संपर्क करत होते अश्विनी ट्रेडिंगचे सर्व प्रकाशरावजी बिडकर, ते हजरही आहेत. तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने, विश्वस्तांच्या वतीनं फोन करत होते, आलेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हिंगोली कोर्टाचे सरकारी वकील आदरणीय कुटे साहेब आहेत. धर्मप्रेमी, सात्विक, सदाचारी वकील, असं म्हणण्यापेक्षा वारकरी वकील ते सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. चे वराडे अंकल सुद्धा आहेत, त्यांचे बंधू आदी करून. आणि या परिसराचं राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे, सर्वांच्या अंतःकरणातलं, तनामनातलं एक राजकीय क्षेत्रातलं अधिष्ठान विद्यमान आमदार मुटकुळे साहेब, त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. साहेब, तुम्हाला सुद्धा धन्यवाद प्रणाम. महाराज, या मातीला भक्तीचा सुगंध ज्यांच्यामुळे होता, ह्या 9 वर्षात असं एक बी कीर्तन उत्तरेश्वर बापू गिरगावकराचं झालं नसेल की त्याच्यात माधव महाराजांचं नाव निघलं नसेल. एक सुद्धा ते श्राद्धाचा असो, ते वास्तूचा असो, ते कशाचंही असो, पण त्याच्यात नाव निघेल. या मराठवाड्याला भक्तीचा सुगंध ज्यांनी लावला, हरिनामाचा सुगंध ज्यांचा आहे, वारकरी संप्रदायातले आधार्यू गुरुवर्य सद्गुरू माधव महाराज मगर, त्यांनी इथे चातुर्मास करावा. गाथा नवनीत याच मातीत लिहिलं, याच मातीत. महाराज, ह्या गावाच्या नावातच वाघ आहे. हो, पुरुषार्थ शौर्य आहे. आणि म्हणून भक्तीचा पुरुषार्थ या मातीत, गाथा नवनीत याच मातीत गुरुवर्य माधव बाबांनी दिलं. त्यांच्याही चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. आदरणीय सरकटे महाराज, गायन क्षेत्रातलं तज्ज्ञरत्न ते सुद्धा आहेत. उत्तरेश्वर बापू, ऐकत राहा त्यांना, ते सुद्धा आहेत. गायन क्षेत्रातली बुलंद तोप पंढरीनाथ महाराज आहेत. गायन क्षेत्रातली बुलंद तोप रामानंद ढाले गुरुजी आहेत, ज्यांचा काकडा ऐकावासा वाटतो. असे आदरणीय आमचे कुटे महाराज आहेत. तसे आदरणीय शंकर महाराज आहेत. आदरणीय दामोदर अण्णा आहेत, त्यांच्या बाजूचे जयराम बाबा आहेत. आधी करून इनेकरी बाबापासून तरी संस्थेचे विद्यार्थी आणि चोपदार मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या फार सकाळपासून फोन करत होते. आदरणीय तांबे महाराज बापूंकडे पण, निळकंठ महाराज तांबिले, याच गावातले रत्न, बापूंना खूप फोन आला. मी बंद ठेवत असतो, जास्त उघडत नाही. त्यांनाही धन्यवाद. नामदेव फर्निचरचे सर्व विकासजी जयस्वाल आले, त्यांनाही धन्यवाद.
2 धामचा प्रसाद घेऊन आलते आपल्याला, छान वाटलं. तुम्हालाही धन्यवाद. उपस्थित सगळ्यांना प्रणाम करतो. सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, पाठ बी नाहीत, आणि सगळ्याचे पाठ केल्यावर तर मला काय आमदारकी लढवायची नाही तुमच्या भागात. त्याच्यामुळं आहे का नाही, मला कुठंच नाही तर कशाला काय आहे. आपला आमदारच पंढरपुरातला मालक आहे, म्हणून हे आमदार आपल्या पाया पडते. हो, आम्ही त्याला सोडल्यावर हे आम्हाला दगड हाणते. विठाला विठाला मृदंग क्षेत्रातलं गोड सरत्न कमी वयातलं गोपाळ महाराज. गोपाळ महाराज. गोड गोड गोड. मूर्ती लहान, कीर्ती महान. छान. आई वडिलांचं, तुमच्या आजोबा पंजोबाचं पुण्य उतरलं तुमच्यावर. मृदंग क्षेत्रात मोठे झाले तुम्ही. साऊंड सिस्टीमवाल्यालाही कोटी कोटी धन्यवाद. कॅमेऱ्यावाले तुम्हालाही धन्यवाद. माझ्या लग्नात नव्हता रे फोटो. छान झालं, चल जाऊ द्या. तुम्हालाही धन्यवाद. पंचक्रोशीतून आलेली श्रोते जनार्दन, मोठ्या राजकीय नेत्याचे देव कार्यकर्ते असतात, पंढरपुरातल्या मालकाचे देव संत असतात, आणि वक्त्याचे देव श्रोता असतो. आमचा देव हे आहे, तुम्ही आहे. तुमच्याशिवाय आम्ही शोभून दिसत नाहीत, म्हणून तुमच्याही चरणी गिरगावकराचा दंडवत. विठाला विठाला. काय महिमा आहे संतांचा. महाराज विश्वात कोणीच करू शकत नाही, ती संत करतात. संत 1400 वर्ष आयुष्य ज्याला आहे असे एक महाराज होते. 1400 वर्ष आयुष्य. वकील साहेब, 1400 वर्ष. काय आयुष्य असेल त्या महाराजांचं. योगी, सिद्ध पुरुष, ऋषी मुनी, तपस्वी, मुनिश्री चांगदेव, कदंबवा. 1400 वर्षाचं आयुष्य. 1400 वर्षाचं. आणि चांगदेवांना कोणाकडनं एक विवेकाची वार्ता कळाली, एक गोडशी वार्ता कळाली. अमृताला लाजवील अशी गोड वार्ता कळाली की तुम्ही ज्ञानोबारायांच्या भेटीला जा. काय वार्ता असेल महाराज ती. काय पुण्यवान असतील चांगदेव की जे ज्ञानोबारायांच्या भेटी करता निघालेत. आयुष्य 1400 वर्षाचं आहे. 1400 वर्षाचं आयुष्य. काय योगी असेल. आणि तो योगी वाघावर बसून चाललाय. वाघावर. हा संप्रदाय पुरुषार्थी संप्रदाय बरं का. हा भंगिऱ्या संप्रदाय नाही, पण भंगिरे याच्यात आल्यामुळे लोक भंगिरे म्हणाले. हा संप्रदाय भंगिऱ्या नाही. हे भंगिऱ्याला भंगिऱ्यानं आणलंय. हे भडवे भंगिरे येत. संप्रदायाला गालबोट लावू नका. कोणाची मायवेली. तुम्हाला भंगिरे डोक्यावर घ्यायची सवय लागली, म्हणून तुम्हाला जड झाल्यावर टाकून देता आणि मग नाव ठेवता. हा तुमचा नालायकपणा आहे. संप्रदायाला नाव ठेवू नका. महाराज पात्राचा दोषच नसतो. तूप रिचून दिलं आणि एका बाईनं राखेल ओतलं, पात्राचा काय दोष आहे. पात्र तर सोन्याचं होतं, त्याच्यात तुम्ही काही टाका ते बसतंय ना. तसा हा संप्रदाय म्हणजे अमृताचं सोन्याचं पात्र आहे, पण नालायक हात लावायलेत त्याला तरी बाटत नाही. हा हा. समुद्रात किती हायवा माती टाकल्यावर समुद्र गडूळ होईल आमदार साहेब. नंतर तुम्ही होणारच आहेत. माझी तरी वाणी इतकी खराब कशी करू मी. आहे का नाही. किती हायवा माती टाकल्यावर कुठे बाबा समुद्र गडूळ होईल नाही. आणि 4-2 नालायकानं नालायकपणा केला म्हणजे संप्रदाय गडूळ होत असतो का. अद्याप नाही. हे डोकत लावायचं नाही. एवढा पुरुषार्थी संप्रदाय. मी त्या दिवशी कवठ्याल बोलून गेलो. गाडी घेतल्यावर एक जण व्हॉट्सअपला टाकीतो, मी गाडी घेतली हेडगळेस तू. आणि काय गाडी घेतली तुंतुने, आणि काय मोठाडपणानं गाडी टाकायला. अरे या संप्रदायातले लोक वाघावर बसत होते, या संप्रदायातले लोक सिंहावर बसत होते, या संप्रदायातले लोक विमानात बसत होते. शरभंग जाता विमानी त्यासी प्रार्थोनी पुसिले, त्यासी प्रार्थोनी पुसिले. शरभंगू जाता विमानी तुझा चित्रकुटीहून येऊनी मार्गी उद्धरिले मुनी. शरभंगू जाता विमानी त्यासी प्रार्थोनी पुसिले.
मुनिश्री शरभंगू, पंढरीतले मालक, मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्यांच्या पार लोटांगण घालायचे ते शरभंगू विमानात बसत होते. विमानात. इतका पुरुषार्थी संप्रदाय, इतका पुरुषार्थी, इतका वैभवशाली संप्रदाय. आणि त्या संप्रदायातल्या संस्थापक अध्यक्षाला भेटायला चांगदेव चाललेत. त्या संप्रदायाचे मेन बॉस आळंदीतले मालक. आणि त्यांच्या भेटी करता मुटकुळे साहेब 1400 वर्षाचा साधू ज्याच्या नखाच्या छत्र्या झालत्या. हातवरी केले की पाऊस खाली येतच नव्हता. छत्री झाली, नखाची छत्री, चुंबळी वळल्या होत्या, जटा धरायला शिष्य, एवढा मोठा साधू. वाघाला भेडसायला सर्प हातात धरला होता. सर्प निघाले. आळंदीकडे मार्गस्थ झाले. चांगदेव आळंदीकडे यायलेत, अलंकापुराकडे यायलेत म्हटल्यावर काय त्यांचा महिमा सांगतो, काय अधिकारी संतांचा. अलंकापुराकडे ज्या वेळेला चांगदेव येतात त्यावेळेला सगळ्या लोकांना ती वार्ता कळते की योगी चांगदेव येतात. हळूचकून वार्ता एका भिंतीवर बसलेल्या योग्याच्या बापाला कळाली. योग्याची माय, योग्याचे बाप ज्ञानोबा आहेच, साधकांचे माय बाप, ज्ञानियांचे राजे, हे जिथून योग सुरू होतो ती ज्ञानोबा आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज अलंकार नाम दानेश्वरी, गीता अलंकार नाम दानेश्वरी, सगळ्यांचा बॉस. चाहूल लागली, चांगदेव येतात. कडक आवाज करा, बेस कमी करा. स्नान आटपलं इंद्रायणीमध्ये. निवृत्तीनाथांचं स्नान झालं, आळंदीतल्या मालकांचं स्नान झालं, सासवडचे मालक सोपान देवांचं स्नान झालं, आदिशक्ती मुक्ताई साहेबांचं स्नान झालं. नित्यने माटपला, भिंतीवर बसले. वकील साहेब नाश्त्याला काय नव्हतं, काय नव्हतं नाश्त्याला, काय असेल सकाळी खाण्यासाठी. माध्यानाची भिक्षा मागितल्याच्या नंतर मग तोंड उघडायचं, तोपर्यंत काही नाही. सकाळी सूर्याचा प्रकाश होता. कीर्तनात एका व्यक्तीनं सांगितलं, ज्ञानोबाराय सूर्याचा प्रकाश घेत बसले होते. शब्द वापस घे तुझा. सूर्याला प्रकाश देत बसले होते. ज्ञानोबाराय सूर्याकून प्रकाश कशाला घेतील महाराज? सूर्याचे किरण ज्ञानोबारायच्या अंगावर पडल्याच्या नंतर ते किरण शुद्ध होत असतील, इतकं पवित्र शरीर ज्ञानोबारायचं, ते कशाला सूर्याचा प्रकाश घेतील? हेच प्रकाश येतं. आणि साजूकसा सूर्याचा प्रकाश आहे. त्या प्रकाशात एका पडलेल्या घराची अर्धावट भिंत, 2 सव्वा 2 फूट उंचीची भिंत, त्या भिंतीवर बसले. मातीची दगडाची भिंत होती, सिमेंट नसल त्यावेळेला, 700 वर्षापूर्वी. मुटकुळे साहेब, साधी भिंत. आणि निरोप मिळाला, चांगदेव आपल्या भेटी करता येतात. मागे पाहिलं, निवृत्तीनाथाने विचारलं,
ज्ञानदेव चांगदेव आपल्या भेटीला येतात जी. मग ताईसाहेब म्हणतात दादा चांगदेव आपल्या भेटीला येतात. हो. ज्ञानोबरायांनी खाली थोडस पाहिलं. निवृत्तीनाथ विचारतात ज्ञानराजा काय विचार आहे? काही नाही दादा. मी नाही दादा म्हणत, कारण निवृत्ती दादांना ज्ञानदेवांनी दादा म्हणायचं, आपण नाही. आणि सोपान देवांना सोपान देव म्हणायचं, काका आपण नाही म्हणायचं. आपले काका आहेत का ते? आपली लायकी का त्यांना काका म्हणायचे? आपण देव म्हणायचं. सोपान देव आणि निवृत्तीनाथ. काल वारी झाली निवृत्तीनाथांची. पाच लाख लोक असतील परिक्रमेला. 5 लाख लोक. 42 किलोमीटरची परिक्रमा. मला मुटकुळे साहेब उभं राहता येत नाही, पण चलतो किती पण. जातो वाऱ्याला, होतो परिक्रमेला. काल दादा चांगदेव आपल्या भेटी करता येते. आपण त्यांच्या स्वागताकरता जावंच वाटते. चला. पण दादा चांगदेव वाघावर बसून येतात. आपण त्यांच्या स्वागताकरता कशावर बसून जायचंय? दादांनी खाली पाहिलं. आळंदीतल्या मालकांच्या लक्षात आलं भिंत आहे खाली, आणि भिंतीला कुरवाळलं. चारवाक नावाचा हरामखोर व्यक्ती उठला आणि त्या चारवाक नावाच्या भडव्याने प्रश्न केला, भिंत चालत असते का? कुठे बो नाही चालत. कोण म्हणते भिंत चालते? चालत नाही भिंत. घर चालत नसतं, ते निर्जीव आहे ना. ते कसं चालल? मग चालली कस काय? त्याचं कारण आहे सुमळ्या. तू वरण शिजायच्या आधी बायकोला वाढ मानला आणि पुन्हा शिजलं नाही म्हणून तिच्या थुत्रीत आणलं. तुला भगुन्यात दाबायला पाहिजे. तुला शिट्टी होस तर दम नाही ना सुमळ्या. ज्याला आकलीचा कांदा नाही का त्यानं कोणाची वाभाडी काढायची नाही. लायकी का त्याची? भिंत चालत नाही, निसर्गाचा नियम आहे. प्रकाशराव, सृष्टीचा नियम आहे. भिंत निर्जीव आहे, जड आहे, चालत नाही. ती कोणालाही चालिता येत नाही. आणि भिंत खरंच चालली नाही, चालिली. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगा ज्ञानोबा माझा. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. नाम्या सवे देवी नव्हे संकोचित. नाम्या सवे देवी नव्हे संकोचित. नव्हे संकोचित. नाम्या सवे देवी नव्हे संकोचित. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. चालली नाही भिंत, चालविली जड भिंती. त्या भिंतीला कुरवाळलं वकील साहेब. हे माय चालणं ग, चालणं. मोठे योगी आलेत, त्या योग्याच्या स्वागताकरता जायचं ग बाई आपल्याला. ए माय चाल ग. काय स्पर्श असेल त्या हाताचा. ज्ञानोबरायचा हात ज्या भिंतीला कुरवाळतोय. ए माय चाल ग बाई, चाल. योग्याच्या भेटी करता जायचंय बाई. त्या योग्याच्या दर्शनाकरता नाना प्रकारचे योगी त्रस्त येत. त्या योग्याच्या भेटी करता जायचं ग बाई. चालणं बाई, चाल चाल. भिंत चलत असती का? पण महाराज
या वारकरी संप्रदायातल्या साधूच्या शब्दाला उणे पण आणायची ताकद कोणात आहे? विटेवरच्या मालकाने पितांबर अंगातच ठेवला आणि अंगरखा बाहेर काढा. बापू मुटकुळे साहेब शर्ट बाहेर काढ, निमस्ती आता त्याला बनेल म्हणता. ही निमस्ती अंगातून काढी, डोक्यावरचा मुकुट काढा आणि ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई साहेब ज्या भिंतीवर बसले त्या भिंतीला पाठ लावली. पाठ ज्ञानियाची भिंत अंगे ओढी. दृष्टांत संपला. महाराज या संप्रदायातल्या साधूचं काम देव कपडे काढून भिंतीला पाठ लावून ओढतोय. हा दर्जा या साधूंचा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात काय वर्णो वारंवार काय त्याचा महिमा वर्णो वारंवार संतांचा. एका लहानशा तुमच्या वाघजाळीत आता प्रसिद्ध गाव आहे, पण एका छोट्याशा गावात एक महाराज आले. महाराज वाक्य नीट लक्षात ठेवा गिरगावच्या बाळूचं. कोण्याही पांचटाच्या पायावर पवित्र डोकं ठोत जाऊ नका. जावा क्या बात. पाणी पिना छान के वाह. पाणी गाळून पेत जा, आजार होणार नाही. आणि महाराज तपासून त्याच्या पायावर डोकं ठेव जा. त्वमं स्पर्शां पदायानां पापाक्षालं किं जायते हिताहितस्य सर्वानां दग्धं पापाति की जायते. त्याच्याकडे पापानं झोळी भरली आणि त्या झोळीतलं पाप त्याच्या अंगाच्या कणाकणात आणि पवित्र मस्तक त्याच्या पायावर टेकलं की त्या भडव्याचं पाप तुमच्या मस्तकात येतं. म्हणून साधू तपासायचा, कोणाच्या नाही. आपल्या संप्रदायात नियम आहेत. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडे जन एक पेका, पण गळ्यात माळ पाहते तुळशीची. हा, तुळशीची माळ पाहावं लागते गळ्यात, तर त्याच्या पाया पडायचं असते. असे तर कोणी सुमळे नाचतील. अरे खताच्या ढिगलावरलं काशी फळ, तुला कोण विचारतय सुमळे? अद्याप नाही, तपासणं गरजेचं. कोणाला महाराज म्हणायचं नाही. परिणाम काय होतो माहितीये का? चुकीचा ड्रायव्हर. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली मुटकुळे साहेब, मी दृष्टांतात म्हणायलो. हे काही काही शब्द उगच व्हायरल होतेच नाही कॅमेऱ्यातून. तुम्ही 2 कोटीची गाडी घेतली, ड्रायव्हर जर चुकीचा लावला तर ट्रॅक्टर मध्ये गेलेलं परवडं. महाराज विश्वाला दिशा दाखवणारा ड्रायव्हर म्हणजे महाराज आहे. विश्वाला दिशा दाखवणारा. हा जर चुकला तो कोटी मातीत जाते.
आणि असा दर्जेदार महाराज एका छोट्याशा खेड्यात. उदाहरण क्रमांक 2. तुमच्या वेळेत कीर्तन सोडील, काय ताण नाही. आनंद वाटला. पत्रिकेवर चांगल्या लोकांची नाव आहेत. उद्या 75 वर्ष संपले तरी पण वारीत चालणाऱ्या महात्म्याचं कीर्तन आहे उद्याचं. गुरुवर्य पांडुरंग बाबा खुले. परवा दिवशी परवा उद्या आणि पाटील. अच्छा, ते माझ्या खाली नाव असल्यामुळे लक्षात आलं. शिक्षण कमी आहे ना मग, त्याच्यामुळे असा घोळ होतो कधी कधी. आणि लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन ज्यांच्यामुळे करतात. उल्हास बाबांचा काला दिसतोय. वा वा. हो महाराज, कीर्तन दर्जेदार लोकांचे ऐकायचा. कधी कधी आमच्यासारख्या भंगिऱ्याला माग लोटी जाऊ दे. एका दिवशी गिरगावकर माग पडत काय होतं, एखादं वटकन बाजूला सरकी देत जा. चांगल्यांचं ऐकत जा, देव तुमचं चांगलं करीन. चांगल्यांचं ऐकत जा. तुम्हाला काही बी ऐकायचं ना तर तुमच्या मोबाईल मध्ये लय गठुडे येतं. तुम्ही कपडे सोडून नाचताल इतकं त्याच्यात गठुडे येतं. कपडे अंगावर ठेवणार नाहीत इतकं त्याच्यात गर्द आहे. तुम्ही कीर्तनातून ह्या गर्देची अपेक्षा करीत जाऊ नका. कीर्तनातून चांगलं ऐकायची अपेक्षा करीत जा. कीर्तन चांग होय. आणि इथं जर कोणी सटाक्या सांगत असेल ना तर त्याला इतके सटके यम हानील. जैन करुणी मूर्ती टसावी अंतरती हरिती ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती. ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरती. क्या बात आहे. वा. भक्ती ज्ञानाविरहित वा. गोष्टी असावा. दिगंबर बुवा कोणालाच फवारायला पैसे खर्च वाटत नाही पण आळ्या मरत नाहीत ना. मग मनपाल झालर असावं पण तितकीच. एक जण म्हणला 9 फूट लावायची, माणसाची थोत्र दबलीन सोडल्या. तो पडदा झाला, त्याला झालर कशी म्हणता येईल. असावं थोडंफार. आमचंही चुकतन कधी कधी, पण लोणचा इतकी चूक व्हा, वरणा इतकी होऊ नये, भाजी इतकी होऊ नये, पोळी इतकी होऊ नये, लोणचा इतकी धकून जाईल. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू एका गावात पोचले. दिव्य साधू. पडू द्या. बर बर बर. बसा रावसाहेब. विठाला विठाला साधं गाव आहे. एकदम साधं गाव. प्रकाशराव एकदम साधं गाव. आणि त्या गावात एक साधू पोचले. आशा भक्ताकडे पोचले की त्याचं घर फक्त उन्हाळ्याकरता कामी होतं. पावसाळ्यात गळत होतं. मुटकुळे साहेब, पावसाळ्यात गळत होतं घर. पण त्यांच्याकडं साधू आले. तुम्हाला एक सांगू का, दर्जेदार साधू श्रीमंताची इथं जाते असं डोक्यातलं काढून टाका. दर्जेदार साधू सात्विकाकडे जातात. भंगिरे फक्त पाया पडून पैसे देतात त्याच्याकडे जातात. नाही ते आपल्याला कहा पाया पडून पैसे देतात. ते वाटकाने आणि तू बुटकुने. कुठं त्याचं असं काही असतं का कुठं. तर साधूला श्रीमंतीचा संबंध नाही. महाराज ते फक्कड आहेत. लक्ष्मीचा मालक त्यांच्या पायाचा दास आहे. आणि ते कशाला काय करतील. म्हणला त्यावेळेला येतो ना महाराज. भिंत कोणी वळली, मनान चलत असती भिंत. विटेवरच्या मालकानं पाठ लावली. कोण दात झाले ज्ञानोबारायचा, विटेवरचा मालक. आणि हे कशाला कोणाच्या इथं जातील. साधू एका सामान्य व्यक्तीकडे गेले. जेवण आटपलं, गप्पा झाल्या, 11 वाजले. बाजेवर घोंगडी टाकली आणि महाराज मांडी घालून त्या पुढच्या यजमानाला बोलत असताना अचानक मेघगर्जना झाली आणि पाऊस सुरू झाला. वकील साहेब सर्वांग चिंब झालं. यजमान इतका साधा होता, त्याच्याकडे छत्री पण नव्हती. विकासजी छत्री पण नव्हती. किती साधा यजमान. पण त्या यजमानाचा मित्र त्याच्यासारखा श्रीमंत, पण घर त्याचं गळकं नव्हतं. आणि 11 वाजता त्यानं त्याच्या पत्नीला आवाज दिला. प्रिये, ए प्रिये, अगं ऐकलंस का. किती शब्द गोडे. ए प्रिये. पत्नीला म्हणावं असं. म्हणावं ए प्रिये, ए सती. शिवजींचा शब्द आहे. अजून 4-5 शब्द आहेत. आणि असे गढोळी अडगळायचे बी 10 पाठ केलेत. संचयचे मोबाईल पाहू पण ते नाही.